नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ ज्वारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजचा महत्त्वाचा विषय आहे भोंदू बाबा खरात. ह्या भोंदू बाबा खरातने जे काही कारनामे केलेले आहेत आणि पीडित महिलांवर ज्या पद्धतीनं अत्याचार केलेले आहेत हे अतिशय लांछनास्पद व महाराष्ट्राला हादरवून टाकणारे आहे. ज्यावेळी ह्या भोंदू बाबाचे हे प्रकरण समोर आले त्यावेळी पोलीस प्रशासनाने तत्परतेने हालचाल करून माननीय गृहमंत्र्यांना याबाबत कळवून लगेच ह्याच्यावर कारवाई करून ह्याला अटक केली. अटक केल्यानंतर पुढील तपासामध्ये हळूहळू पुढील प्रकरणं एक एक प्रकरणं समोर येत आहेत. अशा प्रकरणामध्ये पीडितेची ओळख हे गुप्त ठेवणे हे आपले नैतिक कर्तव्य असून ते भारतीय कायद्यानुसार अनिवार्य आहे. परंतु सोशल मीडियावर खरात प्रकरणातली एवढे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की या व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या पीडित आहेत त्यांच्या मात्र आत्मसन्मानाचं काय तसेच त्यांच्या कुटुंबाच्या मानसिक स्थितीचं काय याचा विचार होताना दिसत नाही आहे. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून SIT प्रमुख माननीय तेजस्विनी सातपुते मॅडम तसेच गृहमंत्री साहेब तसेच संपूर्ण पोलीस प्रशासन यांना मी नम्र विनंती करतो की सोशल मीडियावर हे जे व्हिडिओ पीडितांचे व्हायरल होत आहेत ह्याच्यावर तत्काळ निर्बंध घालण्यात यावेत जेणेकरून पीडित व पीडिताच्या कुटुंबाची सामाजिक बदनामी होणार नाही. तसेच आजपर्यंत ह्या भोंदू बाबा खरातनं ज्या पीडितांवर अत्याचार केलेला आहे त्या पीडित महिला किंवा त्यांचे कुटुंब धाडसाने हे त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करतील व त्याचे कारनामे उघड करतील. त्यामुळं मी संपूर्ण प्रशासनात आणखी एकदा नम्र विनंती करतो की जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्या व्हिडिओवरती संपूर्णपणे निर्बंध घालण्यात यावेत. तरीसुद्धा भोंदू बाबा खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ जर कोण सोशल मीडियावर सार्वजनिक करत असतील तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.